नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. जगप्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा यांचं निधन झालं. अनेकांची श्रद्धांजली वाहिली आहे, अजून वाहत आहेत. आज व्हॉट्सअपवर सुद्धा अनेकांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. पण एकाने जी श्रद्धांजली पाठवली ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याला अनुसरूनच मी हे पुढचे 4 शब्द सांगत आहे. आपल्या सर्व श्रीपाद भक्तांतर्फे आदरणीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे पोलिसांचे मुख्य माजी पोलीस महासंचालक अरविंदजी इनामदार यांच्याबरोबर मी मुंबईला कार्यक्रमात असताना रतनजी टाटा तिथं आलेले होते. मला कल्पना पण नव्हती की एवढ्या मोठ्या उद्योगपतीबरोबर मला भेटता येईल, त्यांच्याबरोबर चहा घेता येईल आणि ते माझ्या खांद्यावर हात टाकतील. अरविंद इनामदार सरांनी माझी ओळख करून दिली. त्यांची माझी जवळजवळ 40 वर्षाची मैत्री होती आणि त्यांनी सांगितलं की हे माझे मित्र आहेत, यांनी आंध्र प्रदेशमध्ये एक स्वामी समर्थ भवन बांधलेलं आहे आणि स्वतः मी तिथं जाणार आहे. हे ऐकून रतनजी टाटांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि सांगितलं, खूप चांगलं काम करताय, काही लागलं तर सांगा. हे 2 शब्द ऐकून मी भारावून गेलो आणि योगायोगाने आज त्यांना वाहिलेली श्रद्धांजली माझ्या वाचण्यात आली. यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, तोही विचार माझ्या मनात आला. मी तर प्रयत्न करत आहोत, परंतु नुसत्या श्रद्धांजली वाहून आपण काही मोठे होत नाही. त्यांचे विचार जर आचरणात आणले तर फार मोठं भाग्य आपल्याला लाभतं आणि आपल्या जीवनाचं सोनं करता येतं. तर त्या श्रद्धांजलीत असं सांगितलं आहे की रतनजी टाटा यांना संपत्ती भरपूर होती, पैसाही भरपूर होता, ते मोठ्या कंपनीचे मालक होते, परंतु त्यातून त्यांना समाधान मिळालेलं नव्हतं. आणि एकदा ते एका कार्यक्रमात गेले असताना त्यांनी काही अपंग मुलांना 4 चाकी व्हील भेट दिली 200 विद्यार्थ्यांना. त्यातील एक विद्यार्थी रतनजी टाटांच्या चरणाला स्पर्श केला आणि त्यांचे घट्ट पकडलेले पाय तो हात सोडेना. तेव्हा रतनजी टाटा म्हणाले, तुला काय हवं आहे का? तर तो म्हणाला, मला तुमच्याकडून काही नको, परंतु फक्त मला तुमचा एक चेहरा पाहायचा आहे, पोटभर चेहरा पाहायचा आहे, की जेणेकरून आपली जेव्हा स्वर्गात भेट होईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. फार मोठा मथितार्थ या वाक्यामध्ये आहे त्या मुलांचा. आणि त्यावेळी रतनजी टाटांनी जे सांगितलं ते असं, ते म्हणाले, सर्व काही होतं, परंतु त्या मुलांनी जे मला सांगितलं तेव्हापासून माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि खरा आनंद मला तिथं पाहायला मिळाला. आणि हा आनंद केव्हा पाहायला मिळतो, जर आपण चांगल्या ठिकाणी मदत केली, चांगल्या ठिकाणी आपण गेलो, चांगल्या लोकात मिसळलो तर आपला चेहरा पाहण्यासारखा असतो आणि आपण लोकांच्या नजरेतून उतरत नाही, आपण लोकांच्या नजरेमध्ये घट्ट राहतो. आज तशी परिस्थिती नाही आहे. म्हणून मी 2-3 वर्षापासून पिठापूरला किंवा अन्य कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर शक्यतो शिधा देतो. गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, तूप, आपल्याला जे पदार्थ योग्य आणि योग्य मोबदला जो आपल्याकडे आहे तो देऊन जर चांगलं धान्य मिळालं तर मी गोरगरिबांना देतो, की ज्यामुळं त्यांचं घरात अन्न तयार होऊन ते त्यांच्या पोटामध्ये जातं. असं सुरुवातीला जेव्हा मी पिठापूरला स्वामी समर्थ भवनात हा उपक्रम केला, तांदूळ, साखर, तेल हे काही गरिबांना मी तिथं माझ्या हाताने दिलं, काही लोकांच्या हाताने दिलं, तेव्हा त्यांचे जे चेहरे पाहिले, त्या चेहऱ्यावरील जे हास्य पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावरील जे समाधान पाहिलं, तेव्हा मी खूप आनंदित झालो. आणि याबाबत मी एक व्हिडिओ 3 वर्षापूर्वी केलेला आहे की लोकांना काय द्यायला पाहिजे. आपण काय फार मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, परंतु जे देतं ते मनोभावे दिलं आणि योग्य व्यक्तीला दिलं तर त्याला समाधान होतं आणि आपल्या जीवनामध्ये तोच आनंद पाहायचा असतो.
आज रतनजी टाटा आपल्यात नाहीत. त्यांनी अनेक संस्थांना अनेक ठिकाणी अनेक प्रकारची मदत केली. त्यांच्याकडं कुणी वाकडं बोट दाखवणार नाही. त्यांचे विचार आचार अतिशय चांगले आहेत. त्यांची पुस्तकं पण आहेत. ती नुसती वाचूनही उपयोग नाही, नुसती श्रद्धांजली वाहूनसुद्धा उपयोग नाही. तर त्यांचा एखादा संदेश, त्यांचं एखादं आचरण आपण आपल्या जीवनात जर अंमलात आणलं तर त्यांनासुद्धा आनंद होईल. म्हणून काहीतरी द्यायला शिका. गोरगरिबांच्या मदतीला धावून जा. गोरगरिबांना पैशाऐवजी जी लागेल ती मदत द्या. खरोखरच त्या व्यक्तीला खूप आनंद होतो आणि आपला चेहरा त्याच्या लक्षात राहतो. काही लोक कृतज्ञ आहेत, काही लोक कृतज्ञ आहेत. तो अनेकांचा स्वभाव आहे. परंतु आपण आपलं कर्म चांगल्या प्रकारे पार पाडायला पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थाने अशा उद्योगपतीला की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठं कार्य केलं, ते कार्य त्यांनी केलं असलं तरी त्या कार्याला आपण सुरुवात करायला हरकत नाही. त्या कार्यापासून आपण आदर्श घ्यायला पाहिजे आणि जो घेईल त्याचीच खरोखर श्रद्धांजली अर्पित केल्यासारखं होईल. आपण विचार करावा. आणखी यानंतर नमस्कार.